आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र। मुख्य संपादक संभाजी जाधव। उद्योजक मानसिंग खोराटे यांना चंदगड विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा। युवा अध्यक्ष जगन्नाथ हुलजी, माजी सभापती। स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे खोराटे यांना मिळाले बळ। शेतकरी संघटना ऊस उत्पादक सह कामगार यांच्यावरील अन्याय सहन करणार नाही। कारखान्यामध्ये काही चुकीचं घडत असेल तर आमचा विरोध असेल, पण चांगल्या व्यक्तीला चांगले काम करत असताना साथ देणं देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम आहे। अशा चांगल्या नेतृत्वाला राजकारणात प्रवेश व विधानसभा लढवणार असल्याने आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना चंदगड तालुका पाठिंबा देत असल्याचे युवा अध्यक्ष व माजी सभापती जगन्नाथ हुलजी बोलताना म्हणाले। ते उद्योजक मानसिंग खोराटे यांच्या पाठिंबा मेळावा प्रसंगी बोलत होते। स्वागत व प्रास्ताविक संतोष मळवीकर यांनी केले। यावेळी सतीश सबनीस म्हणाले, शेतकरी संघटना जर या तालुक्याचा सभापती करू शकते तर शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर चंदगड तालुक्याचा आमदार का होऊ शकत नाही। ज्याच्या बाजूने शेतकरी संघटना त्यांचा विजय एक निश्चित झालेला आहे, हा इतिहास आहे। कोणी असं समजू नये, शेतकरी संघटनेची ताकद काय आहे। मानसिंग खोराटे यांनी हा बंद पडलेला कारखाना असल्याचे श्री सबनीस बोलताना म्हणाले। मला अर्थकारण करायचे नाही, समाजकारण करायचे आहे। उद्योजक मानसिंग खोराटे। यावेळी उद्योजक मानसिंग खोराटे म्हणाले, आपण मला होऊ घातलेल्या 2024 या विधानसभेसाठी मी उमेदवारी घोषित केल्यानंतर आपण मला पाठिंबा जाहीर केला, याबद्दल शेतकरी संघटनेचे धन्यवाद मानतो। कारण मी एक उद्योजक आहे, पण उद्योजक असताना व कारखाना चालू करत असताना आजपर्यंत ज्या वेदना सहन केले व जितका मला त्रास दिला आहे, मी जर राजकारणात असतो तर हा त्रास मला झाला नसता। मुळात मला अर्थकारण करायचं नाही तर समाजकारण करायचे आहे, असे श्री खोराटे बोलताना म्हणाले। यावेळी शेतकरी संघटनेचे राजेंद्र पाटील, सुरेश खुंटरे सहप्रमुख पदाधिकारी यांनी पाठिंबाबाबत मनोगत व्यक्त केले। या मेळाव्याला मधुकर पाटील, कृष्णा पाटील, हनुमंत सावंत, राजू देवळी, धोंडीबा चौगुले, चावा पेडणेकर, बाळू चव्हाण, बाळाराम फडके, प्रकाश कांबळे, चांदोबा सुतार, पिंटू गुरव सह चंदगड तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेबांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर एवढा प्रेमळ माणूस आणि डोंगरावरून जसा झरा वाहतो, निर्मळ झरा, खळखळ, असं खळखळ बोलणारा माणूस मी माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी बघितला नाही। असा माणूस मी आज बघितलेला आहे। म्हणून मी गेली 4 वर्ष खोराटे साहेबांच्या माध्यमातून खोराटे साहेबांच्या पाठीशी मी उभा आहे। ज्या ज्यावेळी कारखान्याच्या वेळी त्यांच्या अडचणी आल्या त्यावेळी मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 5-10 कार्यकर्ते घेऊन कारखान्यामध्ये येऊन त्यांना पाठबळ दिलेलं आहे। शेतकरी तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही भिवू नका, हे माझं हे आहे त्यांच्याबद्दल। आतापर्यंत तालुक्यातले दिग्गज नेते या विधानसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत आणि तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे। हे नौके उमेदवार आहेत आणि कारखानदारी त्यांच्या मागे आहे। हे पाहता असं असताना तुम्ही त्यांच्यावर होणारे हल्ले कसे थोपून काढणार आहे? त्यांच्यावर होणारे हल्ले थोपून काढण्यासाठी आम्ही सक्षम नाही, जनता सक्षम आहे। जनतेला काय पाहिजे आहे? जनतेला हा दौलत सक्षमपणे चालला पाहिजे। जनता दौलत ही काय आहे? चंदगड तालुक्याची आर्थिक नाडी आहे आणि त्या आर्थिक नाडीमार्फत शेतकऱ्याचा विकास व्हायचा असेल तर दौलत चाललं पाहिजेत आणि दौलत कोण चालवू शकेल तर मानसिंग खोराटे चालवू शकतील। हा विश्वास जनतेला पटलेला, आम्हाला नाही। आम्ही शेतकरी संघटनेचं काम करतोय, परंतु जनता आज गावागावामध्ये गेल्यानंतर म्हणते आपण मानसिंग खोराटेंच्या बाजूने उभे राहिलं पाहिजेत। आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जे 2010ला जे बिल थकीत झालं 19 कोटी, त्या 19 कोटीचं त्यांनी वारंवार मी काही दिवसातच देणार शेतकऱ्यांचे बिल, आणि म्हणून त्या बिलाची एक आम्हाला शेतकरी संघटनेला आशा आहे ते बिल मिळेल। शेतकऱ्यांचे जवळजवळ 19 कोटी म्हणजे चंदगड तालुक्यामध्ये एक क्रांती होईल। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे सोसायटीकडे जे 5 कोटी वर्ग झाले होते, 4,94,00,000 रुपये वर्ग झाले होते, त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना सोसायटीत ते पैसे गेले नाहीत, त्यांचं कर्ज माफ झालं नाही। त्यांनी स्वतः ते आपलं घरदार काय असेल ते हे करून फंडातले पैसे काढून ती सोसायटी भागवली होती।
ते 4,94,00,000 रुपये मिळायला पाहिजे. त्याचे 15 वर्षामध्ये जवळजवळ दुप्पट पैसे झालेले आहेत आणि त्याच्यासाठी मी या दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे. 115 लोकांना घेऊन मी 115 लोकांच्या जवळजवळ तालुक्यात सगळ्या लोकांच्या घरपती जाऊन त्यांच्या शिल्पा गोळा केल्या आणि तो दावा दाखल केलेला आहे. तो दावा आज तिथं दिवाणी दावामध्ये चालू आहे. तो फौजदारकी दावा दाखल केलेला आहे. परंतु 1,00,000ला 6,000 रुपये भरावे लागतात. ज्यावेळी मी शेतकऱ्यांना गेलो त्यावेळी 6,000 रुपये हे पैसे बुडलेले आहेत. 6,000 आणि कोर्ट फी कशी भरू म्हणून गुंडू नेवगेरे मुरकुटवाडीचा त्यांचा एकट्याचाच मी तिथं दावा दाखल केलेला आहे पैसे मागणीसाठी. ते पण पैसे मिळावे आणि ते पण पैसे मिळतील ह्या आशेवर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना मानसिंग फुराटेंच्या साहेबांच्या पाठीशी उभे आहे. चंदगड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, तमाम सर्व शेतकरी वर्ग असेल, तळागाळातला सर्वजण आपण साहेबांना मानसिंग फुराटे साहेबांना यावेळेचा आमदार केल्याशिवाय ही स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही अशी मी संघटनेच्या वतीनं ग्वाही देतो. तुमच्या हा पाठिंबा म्हणजे अर्थातच एक जसा कामगारांचा मिळाला तसा एक खूप मोठा पाठिंबा मला आज मिळालेला आहे. अगदी शेतकरी लोक ही मनापासून आणि बिनशर्त पाठिंबा देत असतात. पटलं तर पटलं, नाही तर नाही, कारण ते कुणाच्याही बांधलेला बांधलेले नसतात, दावणीला बांधलेले नसतात. तर माझ्यावर आतापासूनच दडपण येऊ लागलेलं आहे, कारण कोणत्याही परिस्थितीत मला जर काय एवढा निस्वार्थीपणे बिनशर्त पाठिंबा देत असतील तर त्यांच्या प्रत्येक ज्या काही मागण्या असतील त्या कशा